राज्यात घरोघरी आणि विविध मंडळात जल्लोषात गणपती बाप्पाचं आगमन झालं। ढोल ताशांच्या नादात आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात थाटात बाप्पाचं आगमन ठिकठिकाणी झालं। मानाच्या गणपतीच्या आगमनाच्या सोहळ्याची शहरामध्ये धूम सुरू होती। भाविक भक्तीत न्हाऊन निघाले। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया म्हणत मानाच्या गणपतीची मिरवणूक विविध शहरात लक्ष वेधून घेत होती। गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी उत्सव मूर्ती थाटात त्यांच्या स्थापना ठिकाणी पोहोचल्या। त्या ठिकाणी विविध प्राण प्रतिष्ठा स्थापना करण्यात आली। राज्यात घरोघरी आणि विविध मंडळात जल्लोषात गणपती बाप्पाचं आगमन झालं। ढोल ताशांच्या नादात आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात थाटात बाप्पांचं आगमन ठिकठिकाणी झालं। मानाच्या गणपतीच्या आगमन सोहळ्याची विविध शहरामध्ये धूम सुरू होती। भाविक मात्र या गणेश भक्तीमध्ये न्हाऊन निघाले। बनावट नोंदीच्या आधारे गृह कर्ज घेऊन बँकांना कोटीवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा बंडाफोड झालाय। पोलिसांनी एआयच्या मदतीने सूत्रधारासह 5 जणांना अटक केली। आतापर्यंत 5 कोटींच्या फसवणुकीची प्रकरणे समोर आली असली तरी या टोळीने अनेकांना गंडा घातल्याची शक्यता असल्याने हा आकडा वाढू शकतो। वाटोळा पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केल्याची माहिती परिमंडळ 4च्या उपायुक्त रश्मिता राव यांनी दिली। गुलियन बॅरी सिंड्रोम म्हणजे जीबीएस हा दुर्मिळ आजार असला तरी याचे रुग्ण वाढताना दिसून येत आहे। एकट्या मेडिकलमध्ये 8 महिन्यात 32 रुग्णांची नोंद झाली आहे। यात 3 लहान मुले असून 32 ते 68 वयोगटातील रुग्ण आहेत। या आजारामध्ये मज्जातंतू हळूहळू निकामी होऊन रुग्णांची अवस्था पक्षाघात म्हणजे लकवा आल्यासारखी होते। त्यामुळे लक्षणे दिसतात उपचार घेण्याचा सल्ला मेडिकलच्या औषध वैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर अतुल राजकोंडावर यांनी दिला आहे। एकीकडे युरियाचा प्रचंड तुटवडा असताना बाजार सावंगी येथील एका दुकानदारापासून अर्धा किलोमीटरवरील घरातच युरियाचा साठा करून 1.5 दराने विक्री करत होता। याविषयी माहिती मिळताच कृषीच्या भरारी पथकानं सोमवारी सायंकाळी घरावर छापा मारला। युरियाच्या 203 गोण्या घरात अनधिकृतपणे ठेवल्याचं दिसून आलं। या दुकानदाराचा परवाना कायमचा रद्द करणार असल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले। दुकानदाराने त्याच्या ई-पास मशीनवर युरिया खताचा साठा शून्य असल्याचे दाखवून घरात साठा केला होता। 260 रुपयांची युरियाची गोणी 350 ते 450 रुपये दराने विकत होता। राज्यातील गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरीही गणरायाचं आगमन झालं। अशातच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेत गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं। त्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनीही कुटुंब शिवतीर्थावर जात राज ठाकरेंच्या गणरायाचं दर्शन घेतलं होतं। त्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंच्या घरी हजेरी लावली होती। या सर्व नेत्यांच्या हजेरीमुळे राजकीय वर्तुळातही चर्चा रंगली आहे। मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी मुंबईच्या दिशेने निघाले होते। त्यांना आंतरवली सराटीतून गावकरी आणि कुटुंबियांनी निरोप दिला। ते मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत उपोषण करणार आहेत। आंतरवली सराटीतून मनोज जरांगे पाटील यांना निरोप देताना मोठ्या प्रमाणात गावकरी आणि नातेवाईक उपस्थित होते। यावेळी त्यांना ओवाळण्यात आलं आणि विजयी होऊन परतण्यासाठी प्रार्थना करण्यात आली। मनोज जरांगे पाटील यांची पत्नी आणि मुलगीही यावेळी उपस्थित होती। या दोघींच्या डोळ्यामध्ये पाणी आलं होतं। त्या दोघींनी जरांगे पाटलांना मिठी मारली। यावेळी जरांगे पाटील भावूक झाले होते। राज्य सरकारने त्रिभाषा सूत्राचे दोन्ही GR रद्द केल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या विजय मेळाव्यात तब्बल 20 वर्षांनंतर मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर आल्याचं पाहायला मिळालं। त्यानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची युती होऊ शकते अशी चर्चा सुरू झाली होती। तदनंतर राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। त्यानंतर या चर्चेनं चांगला जोर पकडला। आता राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून गणेशोत्सवाचं देखील निमंत्रण दिलं आहे। निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि मनसेनं युती केल्याचं पाहायला मिळालं। ही निवडणूक मनसे आणि शिवसेना ठाकरे गटानं युतीमध्ये लढवली, मात्र या निवडणुकीमध्ये त्यांना मोठा पराभवाचा धक्का बसला। बिग बॉस 19ची सध्या चर्चा सुरू आहे। हळूहळू शोमधील स्पर्धकांमध्ये स्पर्धा दिसू लागली आहे। तसेच प्रत्येकाचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहे। पण बिग बॉसच्या घरात आलेल्या प्रत्येक स्पर्धकाची काहीतरी खासियत आहे। या स्पर्धकांमधील एक म्हणजे तान्या मित्तल, जी सध्या चर्चेचा विषय बनत दिसत आहे। तेही तिच्या आलिशान जीवनशैलीमुळे। पहिल्या भागात तान्या तिच्या बॉडीगार्ड्सबद्दल बोलताना दिसली होती, तेव्हाही घरातील इतर सदस्यांना फार आश्चर्य वाटत होतं। तसेच ती अजून एका गोष्टीसाठी प्रसिद्ध होताना दिसत आहे, ते म्हणजे तिच्या साड्या। घरातील ती रोज वेगवेगळ्या स्टाईलच्या साड्या नेसताना दिसते। एवढंच नाही तर ती भरपूर संख्येमध्ये साड्या घेऊन शोमध्ये आली आहे। तान्यानं बिग बॉसच्या घरात 800हून अधिक साड्या आणल्या आहेत।
ऋतिक रोशनने त्याची प्रेयसी सबा आझादला मुंबईतील जुहू येथील आलिशान अपार्टमेंट भाड्याने दिलं आहे. हे अपार्टमेंट मन्नत बिल्डिंगमध्ये आहे आणि त्याचे बाजारभावाप्रमाणे भाडे भरपूर आहे. मग ऋतिक सभाकडून नक्की किती घर भाडे घेणार? ऋतिक रोशन हा त्याच्या चित्रपट आणि अभिनयासोबत, त्याच्या डान्ससोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही कायम चर्चेत असतो. ऋतिकचा पत्नीसोबत घटस्फोट झाल्यानंतर त्याचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत चर्चेत होतं, पण शेवटी त्याच्या आयुष्यात आलेली एक अभिनेत्रीबद्दल जाणून सर्वांनाच आश्चर्य वाटत. ती अभिनेत्री म्हणजे सबा आझाद. प्रत्येक वर्षी उत्साहात गणेशोत्सव साजरा करणाऱ्या शिल्पा शेट्टी यांनी यावर्षी हा सण साजरा करणार नाही अशी घोषणा केली आहे. इतकंच नाही तर पुढील काही दिवस कोणतेही धार्मिक उत्सव साजरे करणार नसल्याचं शिल्पानं सांगितलंय. शिल्पाने तिच्या इंस्टाग्रामवर ही माहिती शेअर करून चाहत्यांना याबाबत कळवलं आहे. घरोघरी बाप्पाचं स्वागत झालं आहे. गणेशोत्सव सर्वजण अगदी थाटामाटात साजरा करतात. सामान्यांपासून तर सेलिब्रिटीजपर्यंत सर्वजण दरवर्षी अगदी वाजत गाजत बाप्पाचं स्वागत करतात. चित्रपट जगतातील काही स्टार्स असे आहेत जे गणेशोत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा करतात. या स्टार्समध्ये सलमान खान, संजय दत्त पासून ते शिल्पा शेट्टीपर्यंत सर्वजण आहेत.